नमस्कार प्रेक्षकांवर चढलं तर मगचा आजचा म्हणजे 7 नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात। इथे पहिल्या सीनमध्ये आपल्याला असं दाखवलं आहे की विमल कपड्याच्या स्टँडवरती कपडे वाळत घालत असते। तेवढ्यातच तिथे प्रिया येते आणि प्रिया म्हणते, विमल तू इथे काय करतेस? तर विमल म्हणते, अहो कपडे वाळत घालते, पण इथे पण पावसाची ओढ लागली। तर प्रिया म्हणते, ते सोड पटकन आणि जा, तुला आई बोलवते ते। तर विमल म्हणते, कोण? कल्पनाताई? तर प्रिया म्हणते, नाही, आपली प्रताप सुभेदार आई, ती हाक मारते, जा पटकन, बघ ती काय म्हणते ती। त्यावर विमल तिच्याकडे पाहते आणि घरामध्ये निघून जाते। आणि विमल घरामध्ये गेल्यानंतर प्रिया इतक्या चालाखीने ते त्यातले काही कपडे घेते आणि बागेमध्ये नेऊन चक्क पायाने चिखलामध्ये तुडवते। तर आणि त्यानंतर ते कपडे घेऊन घरामध्ये जाते। आता आपल्याला इथे दुसरा सीन दाखवलेला आहे। तोपर्यंत दुसऱ्या सीनमध्ये आपण असं पाहतोय, सायली एकसारखा फोन लावत असते आणि म्हणते, नशीब लागला फोन। आणि तिचा फोन लागतो। त्यावेळेस ती म्हणते, हॅलो मंदा मावशी का? मंदा साळुंखे? तर तिकडून कुणीतरी रिप्लाय देत नाही किंवा ते नाही म्हणून सांगतात आणि ते म्हणते, अहो हे काय, पण हाच नंबर दिलाय त्यांनी। आणि असं बोलून तिकडून फोन कट केला जातो, म्हणजे फोन ठेवला जातो। आणि मग ते म्हणते, अरे मावशीचा हा नंबर नेमका चुकीचा लागला, पण असं काय? पण हे सर्व अर्जुन पाहत असतो। त्यावरच सायली म्हणते, आईने मावशीचा पत्ता सुद्धा दिलाय। काय बरं पत्ता असेल? असं म्हणत म्हणत ती कपाटामधून पर्समधून तो कागद काढते ज्यावर तो पत्ता लिहिलेला असतो आणि तो पत्ता वाचते आणि म्हणते, मुलींच्या शाळेचा मागचा रस्ता, मातृभूमी चाळ। आणि लगेचच पर्स घेऊन ती निघायला लागते। आता हे सर्व अर्जुन पाहतो आणि अर्जुन सुद्धा तिच्या मागे जायला निघतो। तोपर्यंत इकडे प्रियाने ते पायाने तुडवलेले कपडे जे चिखलात मळलेले असतात ना, तर ती घेऊन घरामध्ये येते। काही करून आज तिला सायलीला बाहेर जाताना थांबवायचं असतं आणि सायलीला म्हणते, अगं सायली, हे बघ ना, विमलनं कसे कपडे धुतलेत, ती त्याला सगळं चिखलच आहे, बघ ना बघ ना। आणि त्यावर सायली म्हणते की, हे बघ प्रिया, एकतर विमल ताई असं करणारच नाही आणि जरी ते केले असतील ना, तर त्या बघून घेतील। आणि असं म्हणून सायली तिच्याकडे दुर्लक्ष करून तिथून निघून जाते। तेवढ्यात अर्जुन तिच्या पाठोमागे येतो आणि प्रिया त्यालाही म्हणते, अर्जुन हे बघ, तुझा शर्ट चिखलामध्ये माळलाय, उद्या हा तुला घालायचा आहे ना। तर अर्जुन तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देत नाही आणि अर्जुन सुद्धा तिथून निघून जातो। आता प्रिया खूप वैतागते, कारण सायली आणि अर्जुन दोघांनी सुद्धा तिच्याकडे दुर्लक्ष करून दोघेही निघून गेलेले असतात। आता प्रिया म्हणते, आता कोण धुणार हे कपडे? हे दोघं ना माझं काही ऐकतच नाही, कोण धुणार हे कपडे? असं म्हणते। तेवढेच अन्नपूर्णाजी तिथे येतात आणि म्हणतात, हे कपडे तू धुणार? त्यावर प्रिया म्हणते, मी का धुणार? नाही म्हणजे मी या घरची सून म्हणून मी हे कपडे धुतले सुद्धा असते, पण मला तर कोणी या घरची सूनसुद्धा मानत नाही आणि किचन तर सायलीच्या नियमाने वापरावे लागते। त्यावर पूर्णाजी म्हणतात, जे किचन तू कधीच वापरत नाही, नेहमी बाहेरून जेवण मागवते, त्या किचनबद्दल बोलतेस तू प्रिया? तर प्रिया एकदम चाच पडते आणि म्हणते, मुद्दा तो नाही आहे, मुद्दा हा आहे की मी या घरची कामं का करायची? आता कुठे गेली सायलीची नियम? तर त्यावर पूर्णाजी असं म्हणतात, नाही, सायलीचे नियम आहे तिथेच आहेत, पण या घरात अन्नपूर्णा सुभेदारचे सुद्धा काही नियम आहेत आणि त्यातला महत्त्वाचा नियम म्हणजे तो ऐक प्रिया, तो नियम ऐक, जो चूक करतो त्यानेच ती चूक सुधारायची असते आणि शिक्षासुद्धा भोगायची असते। पूर्णाजी, मी चुकलेच नाही आहे, अगं हे मळलेले कपडे मी इथे घेऊन आले तुमची मदत व्हावी म्हणून, आणि तुम्हाला जर काही चुकीचं वाटत असेल तर ठीक आहे, नाही करत मी तुमची मदत, तुमचं काम हलकं करायला मी अजिबात येत नाही। असं बोलून तिथून निघून जात असते। त्यावर लगेचच पूर्णाजी म्हणतात, थांब तन्वी, हे कपडे मातीत पडून नाहीत खराब झालेले, हे कपडे तू तुझ्या पायाने मातीत तुडवलेस। तेव्हा प्रिया एकदम घाबरते आणि पलटून म्हणते, काय? अगं पण मी असं का करेन? मी असं काही केलेलं नाही आहे। त्यावर पूर्णाजी म्हणतात, मी या गोष्टीवर विश्वासच ठेवू शकत नाही, हे कपडे तो पायाने तुडवताना मी स्वतःहून पाहिलं होतं आणि आपल्याला तो सीन त्यांनी दाखवलेला आहे। प्रिया पायाने कपडे तुडवत असते आणि तिला पूर्णाजीने गॅलरीतून पाहिलेलं असतं। आणि आता पूर्णाजी म्हणतात, आणि ती चूक सुधारण्यासाठी हे कपडे तू धुवायचे आणि शिक्षा म्हणून हे कपडे तू हाताने धुवायचे आणि त्यावर मातीचा एक कण डागही मला दिसला नाही पाहिजे। प्रिया घाबरते आणि म्हणते, मला नाही जमणार हे कपडे धुवायला। तर पूर्णाजी म्हणतात, ठीक आहे, मग तुझी बॅग भर आणि इथून निघून जा, अश्विन आणि त्याच्या वाटणीच्या धमकीचं काय करायचं तर ते मी पाहते। आणि त्यावर प्रिया मनातच बोलते, पूर्णाजी घरात नव्हती त्यावेळेस अशी अश्विनच्या वाटणीची धमकी चालून गेली आणि आता हिने एक व्हील बनवून जर सगळी प्रॉपर्टी प्रताप आणि अर्जुनच्या नावावर केली तर अश्विन काहीच करू शकणार नाही आणि मला काही करून या घरात राहायचे। तर तेवढ्यातच
पूर्णाजी म्हणतात, तोंडाकडे काय बघतेच, उचलते कपडे आणि जा लाग कामाला. आणि तेवढ्यातच विमल हाक मारते आणि म्हणतात, विमल ह्याला पाणी, ब्रश आणि साबण बाहेर बागेत दे, कारण ही कपडे बाहेर धुणार आहे. प्रिया म्हणते, कशाला, मी माझ्या बाथरूममध्ये धुते ना कपडे. त्यावेळेसच पूर्णाजी म्हणतात, आणि तिथे वॉशिंग मशीन वापरलंस तर. पूर्णाजी असं म्हणतात, ते काही नाही, तू बाहेर सगळ्यांच्या समोर कपडे धुवायचे, चल निघ, असं म्हणून प्रियाला हाकलतात. आणि विमल हसते. तेवढ्यात प्रियाला खूप राग येतो आणि प्रिया म्हणते, हस हस, माझा छळ झाला ना की या घरात सगळ्यांना हसू येतं. ठीक आहे असं म्हणते आणि जोरात पाय आपटत तिथून निघून जाते. आता लगेचच इकडे महिपत आणि साक्षीचा सीन दाखवलेला आहे. साक्षी महिपतची वाट पाहत असते. तेवढ्यातच महिपत तिथे येतो आणि साक्षी म्हणते, काय हो अण्णा, केव्हाची वाट बघत होते तुमची. त्यावेळेस महिपत म्हणतो, खरंच की काय. साक्षी म्हणते, हो, मग मला वाटलं आजकाल तो दुसऱ्याच कोणाची तरी वाट बघतेस. नाही म्हणजे तो इंटरनेटवर तुला एक मित्र मिळाला आहे ना, त्याची वाट बघतीस का काय. त्यावर साक्षी म्हणते, मला चिडवताय का अण्णा तुम्ही, मला चिडवण्यासाठी तुम्ही हे बोलताय का. पण तो काही माझा बॉयफ्रेंड वगैरे नाही हो अण्णा. त्यावर महिपत म्हणतो, नाव काय आहे त्याचं. साक्षी म्हणते, सचिन दीक्षित. महिपत म्हणतो, मला वाटलं तो भेटन मला इथं, तो कुठे आहे तो. साक्षी म्हणते, नाही तो आलाच होता इथे, पण आता ना तो मित्राला भेटायला गेलाय. अण्णा तुम्ही प्लीज त्याला एकदा भेटा हा, आय एम शुअर तुम्हाला सुद्धा तो खूप आवडेल. महिपत म्हणतो, तुम्हाला सुद्धा. साक्षी म्हणते नाही, तो मला आवडलाय असं नाही, पण खरं सांगू का अण्णा, आय मीन त्याची पर्सनॅलिटी मस्त आहे, डॅशिंग आहे, स्मार्ट आहे, पैसेवाला आहे आणि मुख्य म्हणजे कॅनडा बेस्ट आहे. तो कॅनडामध्ये राहतो. महिपत म्हणतो, कॅनडामध्ये राहतो, मग इथे का आलाय. साक्षी म्हणते, खरं तर आम्ही ऑनलाईन चॅट करत होतो, मग आम्हाला असं वाटलं की किती दिवसापासूनच आपण ऑनलाईन गप्पा मारायचे ना, म्हणून मग तुम्हाला खास भेटण्यासाठी तो इंडियामध्ये आलाय. तुम्हाला माहिती आहे या सगळ्यामध्ये मला महत्त्वाचं काय वाटतं ते, तो US आणि कॅनडा बेस्ट आहे. त्यावर महिपत म्हणतो, असं का. तर साक्षी म्हणते, हो. तर तो म्हणतो, पण का. तर साक्षी म्हणते, सांगेन, सगळं सांगेन, वेळ आली ना की तुम्हाला सगळं सांगेन, तुम्ही फक्त त्याला एकदा भेटून घ्या. बरं मला सांगा तुमच्यासाठी मी काय आणू. तर महिपत म्हणतो, ग्लासभर. साक्षी म्हणते, काय अण्णा, ही काय वेळ आहे का. अजिबात नाही, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते, गप्पपणे चहा घ्यायचा, ओके. असं म्हणून हा सीन इथे संपतो. आणि आता आपण इथे पाहतोय की इकडे प्रिया बागेमध्ये कपडे धुत असते आणि विमल आणि अस्मिता तिच्याकडे पाहून हसत असतात. आता सायली एकटीच निघालेली असते त्या पत्त्यावर जाण्यासाठी आणि रस्त्यातून अशी निघालेली असताना अर्जुन पाठीमागून गाडी घेऊन येतो आणि हॉर्न देतो, पण सायली अजिबात त्याच्याकडे लक्षच देत नाही. सायली रस्त्याने चालतच राहते. अर्जुन तिचा पाठलाग करतो, तिचा हॉर्न वाजवतो गाडीचा, तिच्याकडे पाहतो, पण काही केल्या सायली काय त्याला भाव देत नाही. शेवटी अर्जुन गाडी तिच्याजवळ नेतो आणि जोरात हॉर्न देतो आणि गाडी तिच्या शेजारी उभी करतो. मग सायली गाडीत बसते आणि आता इथून पुढे या दोघांचे भांडण सुरू झाले. अर्जुन म्हणतो, एकाच घरात राहायचं आणि नवऱ्याला न सांगता बाहेर निघून जायचं, बायको अशी वागते का. तेव्हा सायली म्हणते, बायको विश्वासच ठेवत नाही, असं नवरा वागतो का. एक नंबरची ना हट्टी बायको आहेस तू. अगं कुठल्या तरी अननोन ॲड्रेसवरती एकटीच चालली होतीस, नवऱ्याला एवढं कळवायला हवं ना की आपली बायको कुठे चालली काय नाही. तर सायली म्हणते, बायको काय कुकुलं बाळ नाही आहे, एकटी जाऊ शकते आणि जो मनाने साथ देत नाही आहे त्याने शरीराने बरोबर असण्याची काही गरज नाही आहे. म्हणजे तू कुठल्या तरी अननोन ॲड्रेसवरती त्या अननोन माणसाला भेटायला जाते आणि मी बघत राहायचं. तर सायली म्हणते, नाही, मी कुठलीही शंका बाळगून तुमच्या पाठीशी उभे राहते ना, तसंच तुम्ही सुद्धा माझ्या पाठीशी उभे राहायला हवं. मधुभाऊंच्या बाबतीत सुद्धा तुम्ही माझ्या पाठीमागे उभे राहिलाच ना, तेव्हाही माझं मन मला सांगत होतं की मधुभाऊ निर्दोष आहेत, सगळे पुरावे त्यांच्या विरुद्ध असताना, आणि तरीही तुम्ही केस सुरू केलीतच ना. अर्जुन म्हणतो, हो, पण नंतर ते कॉन्क्रीट पुरावे मिळाले ना, आणि नंतर मधुभाऊ जेलमधून सुटले सुद्धा, आणि आता सुद्धा कॉन्क्रीट पुरावे माझ्या हातात आहेत की तू लोखंडीचीच मुलगी आहेस. सायली म्हणते, हो का. मग प्रतिमा आत्याच्या बाबतीत कोणतेही कॉन्क्रीट पुरावे माझ्या हातात नव्हते, तेव्हाही माझं मन मला सांगत होतं की अलिबागला पाहिलं ना की त्या प्रतिमा आत्याच आहेस म्हणून, आणि ते खरंही झालं. त्यावेळेस तुम्हाला सुद्धा हे खरं वाटलं नव्हतं. मग अर्जुन म्हणतो, दरवेळी असं होईलच असं नाही ना. तर सायली म्हणते, असं होणार नाही असंही नाही ना, कुठल्या तरी नॉनसेन्स गोष्टीवरती तू तुझा वेळ घालवते. सायली म्हणते, हो का. मग तुम्ही माझ्या मागे येऊ नकास, कशाला वेळ घालवताय तुमचा, थांबवा तुम्ही गाडी, माझी मी निघून जाईन. अर्जुन म्हणतो, नाही थांबवणार गाडी, रस्त्यावरचे लोक काय म्हणतील. नवरा मस्त चाललाय गाडीमध्ये आणि बायको बिचारी गाडीच्या पाठीमागून रस्त्यावरून चालतीये. तर सायली म्हणते, लोक काय म्हणतील याची काळजी तुम्हाला कधीपासून वाटायला लागली. तर अर्जुन हळूच म्हणतो, बायको रागावते ना तेव्हाच. तर सायली म्हणते, काय म्हणालात, मोठ्याने बोला.
तो म्हणतो काही नाही, मुलींची शाळा, मातृछाया असे म्हणतो आणि म्हणतो नाही मी येतो ना तुझ्याबरोबर, येतो हां येतो आणि मला तुझी काळजी वाटते आणि मी येतोच तुझ्याबरोबर, ॲड्रेस दाखव असं म्हणून अर्जुन सायलीकडून तो ॲड्रेस घेतो आणि तो ॲड्रेस त्याच्या फोनमध्ये घेतो. आता इथे घरामधला सीन दाखवलेला आहे. आता सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले असतात. तर पूर्णाजी, प्रतापराव, अस्मिताचा नवरा सचिन हा डायनिंग टेबलवरती येऊन बसतो आणि आता अस्मिता किचनमध्ये काहीतरी करत असते. त्याच वेळेस कल्पनाताई किचनमध्ये जातात आणि म्हणतात, अस्मिता तू आणि इथे किचनमध्ये मला भास होतोय का काय? अगो मी स्वप्न तर बघते नाही आहे ना. अस्मिता मला एक चिमटा काढ. अस्मिता चिडते आणि म्हणते, काय गं मम्मा, मस्करी नकोस नको करू. अगं असं काय करतेस अगं? त्यावर कल्पनाताई म्हणतात, नाही अगं काय माहिती का तुला ना आपल्या घराच्या या भागामध्ये बघायची सवय नाही आहे ना. त्यावर प्रताप म्हणतो, कल्पना चुकीचं बोलतेस हो तू, असं अजिबात नाही आहे. मी अस्मिताला एकदा किचनमध्ये बघितलं आहे. तर सचिन म्हणतो, काय सांगताय डॅड? हो. तर प्रतापराव म्हणतात, तुला सांगतो शाळेत असताना अस्मिता चॉकलेट काढायला फ्रीजकडे गेली होती, ती किचनमध्ये गेली होती, ती पहिली आणि शेवटची, असं म्हणून सगळेजण तिच्यावरती हसत असतात. त्याच वेळेस अस्मिता म्हणते, डॅड इतकं बोलायची काही गरज नाही आहे, मी सचिनसाठी दूध गरम करते. त्यावेळेस पूर्णाजी म्हणतात, बापरे हा चमत्कार तर सचिनमुळे झाला आहे. तर त्याच वेळेस सचिन म्हणतो, डॅड ही एकदा US आली होती ना, त्यावेळेस तिने मला एकदा कॉफी करून दिलेली होती. त्यावेळेस प्रताप म्हणतात, काय सांगतोस? पण त्यानंतर सगळ्या बाकीच्या गोष्टी सवयीनुसार मीच केल्या. सगळेजण इथे अस्मिताची मजा घेत असतात आणि तिच्यावरती हसत असतात. त्यावर कल्पनाताई म्हणतात, अस्मिता तू एक काम कर, आता ना तू किचनमध्ये आहेस ना, तर आमच्या सगळ्यांसाठी कॉफी बनव. म्हणजे तू सचिनसाठी USA मध्ये असताना कशी कॉफी केली होतीस ना, ती आम्हाला बघायची. तर त्यावेळेस अस्मिता म्हणते, ठीक आहे, मी आता किचनमध्ये उभी आहे तर एवढं बोलत आहे आणि मी जर कॉफी नाही केली तर किती टोमणे माराल, त्यापेक्षा असं करते, कॉफी करते. सुभेदारांच्या घरातलं एकदम आनंदी वातावरण इथे दाखवलेलं आहे. आता लगेचच आपल्याला दुसरा सीन पाहायला मिळतो. इकडे महिपत आणि साक्षी दोघंही बोलताना दाखवत आहेत. महिपत फेऱ्या मारत असतो आणि म्हणतो, साक्षी अगं कधी येणार आहे तो दीक्षित? इथे बसून बसून माझा पुतळा झाला आहे साक्षी. तेव्हा साक्षी म्हणते, किती ओरडताय अण्णा, आणि ठरलेलं नाव काय आहे माझं? त्यावर महिपत म्हणतो, साक्षी. ते म्हणते, साक्षी नाही समीरा शेखर, आपण दोघे असताना सुद्धा अण्णा तुम्ही मला समीरा शेखर याच नावाने हाक मारायची. आणि हात जोडून म्हणते, कृपा करा, तो सचिन आल्यानंतर सुद्धा मला समीरा शेखर याच नावाने हाक मारा, चुकून सुद्धा साक्षी या नावाने हाक मारू नका. अगं पण तो तुला समीरा शेखर या नावाने हाक मारायला तो दीक्षित इथे उगवला तर पाहिजे ना. अहो असेल अण्णा, कुठेतरी कामात असेल, कुठल्या तरी कामात असेल, फ्री झाला की कॉल करेल. एवढा पण मिनिस्टर लागून गेला का? बोलव त्याला, लाव फोन, असं महिपत म्हणतो. मग साक्षी त्याला फोन लावते आणि त्याला मेसेज करते आणि इकडे फोन, सचिनचा जो फोन आहे तो डायनिंग टेबलवरती असतो आणि सगळेजण हसत खेळत गप्पा मारत असतात. सगळेजण बोलण्यामध्ये व्यस्त असतात, त्यामुळे त्याला फोन आणि मेसेज हा अजिबात कळत नाही. साक्षी इकडे बराच वेळ वाट पाहते आणि मग ते काय झालं असेल, एवढा वेळ लागत नाही त्याला, तो साधा मेसेजला रिप्लायही करत नाही आहे, काय झालं असेल, फोनच करू का त्याला एकदा, असं साक्षी म्हणत असते. आणि आता लगेचच आपल्याला इकडे दाखवलेलं आहे, अर्जुन आणि सायली चाळीमध्ये पोचलेले असतात आणि तिथे विचारतात, मातृभूमी चाळ हीच आहे का? तर तो माणूस घरातून बाहेर येतो आणि विचारतो, हो मातृभूमी चाळ हीच आहे, पण तुम्हाला कोण हवं आहे? त्यावेळेस अर्जुन म्हणतो, आम्हाला मंदा साळुंखे हवेत, त्या इथेच राहतात का? तर तो माणूस म्हणतो, मंदा साळुंखे असं कोणीच इथे राहत नाही. त्यावर तो माणूस म्हणतो, अहो मातृभूमी चाळीचा प्रत्येक भाग मला माहिती आहे, मंदा साळुंखे इथे नाही राहत. अर्जुन म्हणतो, हे बघा जरा आठवून पाहा ना, त्या जर शिफ्ट झाल्या असल्या तरी 20 वर्षापासून त्या इथेच आहेत, त्या 50+ आहेत. तो माणूस म्हणतो, अहो मी इथे 40 वर्षापासून राहतोय आणि इथे राहणाऱ्या प्रत्येकाला मी ओळखतो, पण मंदा साळुंखे यांना असं कोणीच इथे राहत नाही आहे. आणि मातृभूमी चाळच काय, या गल्लीत 40 वर्षात असं कोणीच या नावाने राहायला आलेलं नाही, तुम्हाला कोणीतरी चुकीचा पत्ता दिलाय. असं म्हटल्यानंतर अर्जुन आणि सायली एकमेकाकडे बघतच राहतात. त्यावेळेस सायली म्हणते की म्हणजे आईने मला मावशीचा नंबर आणि पत्ता चुकीचा दिलाय, पण असे का केलं असेल तिने, असे विचार करते. आणि आज इथेच हा भाग संपलेला आहे. प्रेक्षकांनो, तुम्हाला जर का मी दिलेला हा रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. लाईक केल्यामुळे यूट्यूब हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवतो. तर पुढील अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा माझी आवडती सिरियल. आणि पुढच्या भागामध्ये आपल्याला असं दाखवलेलं आहे, खऱ्या तन्वीचा म्हणजेच आज सायलीचा वाढदिवस असतो.
वाढदिवसाला रविराज आणि प्रतिमात्यासुद्धा आलेले असतात आणि नेहमीप्रमाणे सवयीनुसार पहिल्यांदा प्रतिमात्या जेव्हा त्यांच्या छोट्या तन्वीला केक भरवतात तेव्हा छोटी तन्वी त्याच हाताने तो केक रविराजांच्या तोंडात घालत असते आणि असंच सेम यावेळेससुद्धा घडतं आणि सायलीला वाटतं की असं पुन्हा याही अगोदर असं का घडलं आहे असं वाटतं आणि असं दाखवलं आहे की आता हळूहळू सायलीला लहानपणीच्या गोष्टी आठवायला लागतात की काय. पुढचा भाग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर पाहत राहा. तुमच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी माझी आवडती सिरियल या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.